राज्यात विधानसभा निवडणूक निकाल लागला आणि विरोधकांकडून ईव्हीएम हॅक झाल्याचा आरोप केला गेला। तर महायुतीमध्ये महायुतीचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार यावर चढाओढ सुरू होती आणि याबाबतची सगळी सूत्र हे दिल्लीतून हलत होती। हा सगळा गोंधळ राज्यात चालू असताना एक नवीनच वाद पाहायला मिळाला आणि तो होता अजमेर दर्ग्याचा वाद। राजस्थानमधील अजमेर दर्ग्याच्या बाबतीत कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे आणि नवीनच वाद सुरू झाला। नेमकं प्रकरण काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा। तर झालं काय की सप्टेंबर महिन्यात कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे आणि न्यायालयाने यावर भूमिका घेतल्याने हा वाद सुरू झाल्याचं समजतं किंवा सांगण्यात येत आहे। बुधवारी संबंधित कोर्टाने अजमेर दर्गा हा दर्गा नसून ते शिव मंदिर असल्याची याचिका स्वीकारली आणि याबाबत अल्पसंख्याक मंत्रालय आणि पुरातत्व खातं आणि त्याचबरोबर दर्गा समिती यांनाही कळवण्यात आल्याचं सांगितलं। याबाबत अधिक माहिती जाणून घेतल्यानंतर असं लक्षात येते की हिंदू सेनेचे विष्णू गुप्ता यांनी सप्टेंबर महिन्यात या प्रकरणाबाबत कोर्टात याचिका दाखल केली होती आणि ही याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने अल्पसंख्याक मंत्रालय, पुरातत्व खातं आणि दर्गा समिती यांना नोटीस पाठवून आपली भूमिका मांडण्याची आणि या याचिकेवरती आपलं मत मांडण्याचे आदेश दिले आणि याबाबतची पुढील सुनावणी येत्या 20 तारखेला होणार असल्याचं देखील सांगितलं। ही याचिका दाखल केल्यानंतर हिंदू पक्षाच्या बाजूने आपली बाजू मांडण्यात आली, म्हणजे विष्णू गुप्ता यांच्या बाजूने याचिकेवर बाजू मांडण्यात आली आणि काही दावे देखील सांगण्यात आले आहेत। यातील पहिला दावा असा आहे की इथं दर्गा नसून हे शिव मंदिरच आहे, अगदी पुरातन काळापासून। दुसरा दावा असा आहे की अगदी काही काळापर्यंत म्हणजे 50-1 वर्षांपर्यंत हिंदू समाजाद्वारे शिवशंकर यांची पूजा अर्चा केली जात असे, पण नंतर मात्र इथले शिवलिंग हे त्या ठिकाणून हलवून ते तळघरात नेऊन ठेवलं। तिसरा दावा करताना सांगितलं गेलं की इथल्या बांधकामात अजूनही मंदिरांचे अवशेष आढळतात किंवा मंदिरांचे अवशेष नक्षीकाम हे दिसून येत आहे। हे दावे दाखल केल्यानंतर याला पुरावा म्हणून हिंदू पक्षकारांनी ऐतिहासिक कागदपत्र सादर केली आहेत। तसंच हे दावे दाखल केल्यानंतर याचा अतिगांभीर्याने विचार करून खरं काय आणि खोटं काय हे जगासमोर यायला हवं, जगासमोर आणलं पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली आणि त्याबाबत सर्वे करण्याची मागणी देखील करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। तसंच या ठिकाणी शिवमंदिरच होतं, पण मुस्लिम आक्रमकांनी ज्यावेळेस आक्रमण केलं तेव्हा त्यांनी या शिवमंदिरात दर्गा बनवल्याचं देखील सांगण्यात आले। आता ही झाली एक बाजू, तर दुसऱ्या बाजूने मुसलमान समाजाच्या वतीने त्यांच्या काही संस्था आहेत, त्यांनी पण असं सांगितलंय की हा दर्गा 800 वर्षापूर्वीपासून आहे आणि हे सांगताना त्यांनी RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 2002 मधील किंवा 2022 मधील विधानाचा देखील दाखला दिला आहे की राम मंदिर झाल्यानंतर मोहन भागवत असे म्हणाले होते की प्रत्येक मशिदीत मंदिर शोधत बसू नका। आता याबाबतची सुनावणी येत्या 20 तारखेला म्हणजे या 20 डिसेंबरला होणार आहे। तरी 20 तारखेला आता या सुनावणीवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष लागलं आहे। तुम्हाला काय वाटतं, शिवमंदिर असेल की दर्गा असेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।